आज आपण बनवत आहोत गाजरचा हलवा। त्याच्यासाठी मी 1 चम्मच तूप घेतला आहे कढईमध्ये आणि कढई गरम करायला गॅसवर मांडलेली आहे। तर आपला तूप गरम झालेला आहे। मी याच्यामध्ये क्रश केलेले बदाम घातले आणि त्यांना फ्राय करून घेते। थोड्या वेळाच्या नंतर मी काजू टाकले, कारण की काजू लवकर भाजून जातात आणि बदामला थोडा वेळ लागते। तर थोड्या वेळाच्या नंतर मी हे मागून टाकले आणि आता फ्राय झालेले आहेत आमचे काजू आणि बदाम मी काढून घेते। आता त्याच तुपामध्ये मी किसलेला गाजर घालत आहे। आपल्याला याला छान भाजून घ्यायचं आहे। पाच मिनिटापर्यंत आपण छान याला भाजून घेऊ। गाजरच्या हलव्याला जास्त तूप लागत नाही, कमी तुपामध्ये एकदम टेस्टी हलवा बनते। आता मी याच्यावर झाकण मांडून कमीत कमी 5 ते 10 मिनिटं शिजू देते। बघा आमचे 10 मिनिटं झालेले आहे। त्याच्यात मी दूध घातला, कमीत कमी आपला गाजर डुबेपर्यंत मी दूध घातला आणि 1 चिमूटभर मीठ घातला। त्याच्याने चव खूप छान येते। आता पुन्हा मी झाकण मांडून शिजू देते। आपले 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपले गाजर पूर्ण शिजून गेलेले आहेत। तर आता मी अशीच खुल्याने शिजू देईन, कारण की आपल्याला फक्त याचा जो दूध आहे आपल्याला पूर्ण आटू द्यायचा आहे। बघा दूध पूर्ण आटून गेलेलं आहे आणि एकदम थिक झालेला आहे। तर त्याच्यामध्ये मी आता 1 वाटी साखर घातली। तुम्ही आपल्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त करू शकता। त्याला आता मी मिक्स करून घेते। त्याच्यामध्ये पण आता थोड्या वेळ पाणी सुटेल, आपल्याला पाणी पण पूर्ण आटू द्यायचं आहे। बघा थिक झालेली आहे। मी याच्यामध्ये घातली इलायची पावडर आणि आपले ड्राय फ्रूट घातले आणि छान मिक्स करून घेते। तयार आहे आपला गाजरचा हलवा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक यू फॉर वॉचिंग।